नमस्कार मंडळी, मी दिव्या जोगळे, मी उद्योजक होणारच तर्फे आपल्या सर्वांचं या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तर चला आपण आज भेटणार आहोत अशा दोन मित्रांना ज्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवून साई फ्युजन ऑथेंटिक चायनीज रेस्टॉरंट उभं केलेलं आहे। आपलं स्वप्न उराशी बाळगून हे रेस्टॉरंट त्यांनी ओपन केलेलं आहे। तर चला अशा त्या दोन मित्र कोण आहेत त्यांना आपण नक्कीच भेटूया। हे त्यांचं साई फ्युजन चायनीज रेस्टॉरंट। चला तर मग आतमध्ये जाऊन आपण त्यांना भेटूया। नमस्कार सर। नमस्कार। आपलं नाव? केतन कृष्णा कदम। हां, आपलं नाव? रमेश नामदेव। या चायनीज रेस्टॉरंटची कल्पना म्हणजे तुमच्या मला कशी आली? हां, त्यानंतर मी मॅनेजमेंट केलं। त्यानंतर मी रिनायन्सला होतो आणि पार्स पॅलेसला होतो। त्यानंतर मग मी ट्रेनिंग केली आणि मग जॉब केला। तर काही वर्षानंतर मी स्किप केलं आणि मग आमच्या घरचा बिझनेस आहे कामाचा, तिकडे गेलो। मग 15 वर्ष तिथे ती नोकरी केली। मग असं काहीतरी वाटतं की आपण करू। त्यामुळे मी एक घाटकोपरला छोटासा एक टेक अवेसाठी एक रेस्टॉरंट ओपन केलं। तर मग ते सध्या तरी चांगलं चाललं होतं, पण नंतर काही सोसायटीच्या वादामुळे ते मला बंद करावं लागलं। तर मग मी घरीच होतो। तर मग मला दादाचा माझा भाऊच आहे, म्हणजे अच्छा भाऊ आहात की फ्रेंड्स? फ्रेंड्सच आहे, म्हणजे सेम तसंच आहे। तर मग त्याचा कॉन्सेप्ट त्यांनी मला सांगितला की असं असं आहे, मला काहीतरी करायचं। तर मी बोललो आता मी करतोच आहे, पण माझ्या एकट्याने होत नाही, तर मला कोणतरी पाहिजे। तर त्यांनी मला स्वतः सांगितलं की असं असं करूया। तर आमचा प्लॅन थोडा वेगळा होता। मग त्यानंतर ते करता करता मग आमच्या डोक्यात ही कल्पना आली आणि सुचवली की आपण असं करू शकतो। मी हो का नाही करू शकत। मग त्यानंतर आम्ही हे स्टार्टअप केलं, चालू केलं। जवळजवळ 2-3 महिने आम्ही याच्यासाठी दिले। मग त्यानंतर स्टार्टअप चालू केलं। सर आपलं नाव? माझं शिक्षण 10वी झालं। त्यानंतर मी ITI केलं। माझा हॉटेल हा फील्ड नाही, माझं मेकॅनिकल ऑफसेट प्रिंटिंग आम्ही रिपेअर करतो। त्यातनं करत करत काहीतरी व्यवसाय करायचा, व्यवसाय करायला हॉटेल मॅनेजमेंट केलं। आम्ही दोघांनी मिळून रेस्टॉरंट ओपन करतो। अच्छा, मग या व्यवसायाची कल्पना कशी आली? तुमच्या दोघांच्या फॅमिलीचा सपोर्ट कसा होता या कल्पनेला? आता आपण जॉब सोडून एक बिझनेस करणार म्हटल्यानंतर घरच्यांचं वास्तविक थोडं वेगळं असतं, बरोबर। त्यामुळे घरातून थोडेफार वाद होतेच की काय कशासाठी हे ते, पण शेवटीला काही आई वगैरे सगळ्यांनी सपोर्ट केला। त्या कारणाने आम्ही आता आजपर्यंत चालू झाल्यानंतर सपोर्ट असतो घरच्यांचा, त्याशिवाय काय होतच नाही। बरोबर। म्हणजे घरचे असे म्हणाले असतील ना की आमच्या सोबत वगैरे मित्रासोबत, म्हणजे ह्यांना ओळखतच असतील ना पहिल्यापासून तुमच्या घरचे? असं माणसं घरातले पण कोणी कोणी विचार करतं, कारण की जेव्हा आपण पार्टनरशिप मध्ये बिझनेस मध्ये जेव्हा चालू करतो तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम येतात। खरं, जर समजून घेतलं तर नाही होत, असं काहीच नाही की सगळ्यांमध्येच नाही होत। अंडरस्टँडिंग असते, होतात वाद कुठे ना कुठेतरी होतात, पण ते आपल्याला समजून घेता आले पाहिजेत आणि मग पुढे चालतं असं चालतं। त्यामुळे पार्टनरशिप होते काही काही। बरोबर। तर हे रेस्टॉरंट म्हणजे हीच जागा कशी निवडली तुम्ही? ही जागा म्हणजे तुम्ही इथे राहायला जवळपासच आहात ना दोघे पण? हे इथे पाठीमागे राहतात आणि मी टेंबीपाड्याला राहतो। अच्छा, तर त्यामुळे यांनी जागा बघितली, आम्ही दोघांनी बघितली, आमच्या दोघांच्या त्यांनीच आम्ही बघितली, आम्हाला आवडली, त्यामुळे आम्ही डन केली। मग या हॉटेलचा स्टाफ किती लोकांचा आहे आपला? स्टाफ आम्ही दोघं सोडून शेफ आणि आतमध्ये जे त्यांना मदत करणारे वगैरे असे पकडून 3 आणि आम्ही 2। म्हणजे आम्ही पण वर्कर सारखं काम करतो आपलं असतं, तरी असं नाही की मी सर्विंग करतो, हा काहीतरी भांडीवर सेकर सगळे करून करतात। ओके, मिळून सगळी कामं असतात। तर तुमच्यामध्ये म्हणजे तुम्ही या रेस्टॉरंटची कामं कशी बघता तुम्ही दोघं जण? आता किचन वगैरे जे त्याचं लागणारं सामान आहे किंवा व्हेजिटेबल झाले, चिकन झालं, ते सगळं मी बघतो। बाकी फायनान्स झालं, इतर काही गोष्टी झाल्या, काय आणायचे, काय कमी पडतंय हॉटेलला, ते सगळं झालं। अच्छा, मग आता पहिल्यापासून तुमच्या रेस्टॉरंटला किती दिवस झालेले आहेत? आता माझ्या रेस्टॉरंटला 1 महिना आणि 16 दिवस झाले। 16 दिवस। तर तुम्हाला इथे प्रतिसाद कसा मिळतोय? खूप चांगला आहे। काही काही लोकांना चांगला वाटतो। शेवटीला आपण जे फूड इथे चालू केलंय ते आपण एशियन चायनीज करून चालू केलं। अच्छा, आपल्या इथे भांडुपला भेटतं, पण भांडुपला इंडियन चायनीज, तर आपल्याला काहीतरी वेगळं द्यायचं माणसांना। आपल्याकडे तुम्ही राईस खाल, राईसची क्वालिटी पण वेगळी। आपण आपल्या फूड मध्ये कलर नाही वापरत, शेजवान चटणी वगैरे आपण बनवतो त्यात कलर नाहीच म्हणजे नाहीच। तुम्ही कधी पण ट्राय करू शकता, हाताला बघा, जरा तरी कलर लागला तर आम्ही तुम्हाला
आणि मग बाकीच्या गोष्टी कशा मॅनेज करता, म्हणजे भाजीपाला आणण्यापासून सगळ्या गोष्टी? भाजीपाला मी सकाळी येताना घेऊन येतो, कारण की माझं काम असते, दादाचं दुसरं काम आहे, त्यामुळे तो त्यात बघतो. म्हणजे आम्ही दोघांनी आमची कामं वाटून घेतली. बरोबर. म्हणजे असे समज असतात की चायनीज फूड खाल्ल्याने त्रास होतो, लहान मुलांनाही त्रास होतो, तर हे दादांनी असं जसं सांगितल्याप्रमाणे त्यांचे पूर्ण हायजीन मेंटेन करतात, पूर्ण ऑइल वगैरे चांगल्या पद्धतीचं वापरतात. तुम्ही इथे येऊन निर्धास्तपणे आपल्या इच्छा चायनीज खायची इच्छा पूर्णपणे पूर्ण करू शकता. तर या दादांच्या चायनीज सेंटरला येऊन एकदा नक्की भेट द्या, तुम्हाला चांगल्या क्वालिटीचेच पदार्थ चाखायला मिळतील. चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे मी उद्योजक होणार. असं नाही की तू तेच कर मी हेच कर, कुठे जरी कमी पडला तरी तो करणार, कुठे जरी पडला तरी तो कर. मग तुम्ही आता हॉटेल मॅनेजमेंट केलेत, तर या आधी पण तुम्ही कुठे मी तुम्हाला बोललो की रेनेसान्सला होतो, तिथे मी असं हॉटेलला गेल्यानंतर आपल्याला सगळं करावं लागतं, भांडी घासणं मी सगळं केलेलं आहे, त्यामुळे घरात वगैरे सगळं मी करतो. पहिल्यापासून आम्हाला मम्मीने आमच्या सवय असतील आजीने, त्यामुळे आणि मला त्याची आवड होती पहिल्यापासून, त्यामुळे मी या क्षेत्रात गेलो. अच्छा, मग हे किती दिवस चालू असतं, कोणत्या वाराला बंद वगैरे? हे संडे टू संडे चालू असतं, मंडेला बंद. दुपारी 12:30 वाजता करतो आम्ही, 3:30 पर्यंत असतो. 3:30 नंतर त्यांना थोडं शेफला वगैरे आराम देतो, परत 6:30ला उघडतो. त्यामुळे 6:30ला ते 1 वाजता. तुम्ही काय ऑनलाईन सुविधा वगैरे काय ऑर्डर देता? म्हणजे आता आम्ही पार्सल स्वतःच जातो, तर कसं जर आपला जसा बिझनेस सेटअप वाढेल तसं आपण 1-2 मुलं ठेवू वगैरे स्टार्टअप करत जातो. तर स्विगी झोमॅटो 1-2 महिन्याने आपलं चालू होईल, त्यामुळे लोकांपर्यंत जेवढं पुरवता येईल लवकरात लवकर तेवढं आपलं चालू आहे. ओके, मग तुमच्या इथे फेमस असं काय आहे, फेमस डिश कोणती आहे? मी आपल्याकडे स्पेशल राईस आहे, ते आपल्याला मोस्ट ऑफ कुठे नाही बघायला, खूप व्हरायटी आहे. चिकन मध्ये, स्टार्टर मध्ये आहे, राईस मध्ये आहे, नूडल्स मध्ये कोरियन राईस आहे, बेसिक राईस आहे. आणि इतर चायनीज सेंटरवर तुमच्या पदार्थ डिशेस मध्ये काय असं वैशिष्ट्य वेगळं आहे? जे पण फूड वापरतो, मटेरियल जे पण सॉसेस वगैरे आहेत, ते आपण सगळे आउट ऑफ म्हणजे आपण इंडियन वापरतच नाही, टोटली आपण कोरियन झाले, म्हणजे आपण बाहेरूनच मागवतो. सॉसेस झाले, सोया सॉस, चिली सॉस, सगळं चांगलाच बासमती वापरतो, पनसेला वगैरे वापरतो. तुम्ही जर कधी ट्राय कराल तर तुम्हाला समजून येईल. हो, नक्कीच. तुमच्या चायनीजचे अनेक पदार्थ आहेत जसं तुम्ही मला सांगितले, तर हे चाखायचे असतील तर आपल्या प्रेक्षकांना कुठे यावं लागेल, ऍड्रेस सांगा. शॉप नंबर 4, अन्नपूर्णा सोसायटी, नरदासनगर, बस स्टॉपच्या समोर, मुंबई 70. आपलं हे रेस्टॉरंट उघडण्यामागचं आपलं कारण काय आहे ते पण सांगा. कारण की ज्या लोकांना खूप लांब जावं लागतं आणि काही माणसं आहेत त्यांना चांगलं डिशेस पाहिजे असतात, जेणेकरून रेस्टॉरंटला बाहेर मोठ्या रेस्टॉरंटला मिळतात. त्या कारणाने आपण एशियन चायनीज चालू केलं की त्याच्यामध्ये आपण एक्झॉटिक व्हेजिटेबल आहे. आपल्या प्रत्येक तुम्हाला राईसमध्ये, ग्रेव्हीमध्ये एक्झॉटिक व्हेजिटेबल भेटणार, म्हणजे झुकिनी झालं, रेड येल्लो कॅप्सिकम झाले, त्यानंतर मशरूम झालं, पेप्रिकॉर्न झालं. हे आपण असं आपलं नवीन चालू, आता आपल्याला इंडियन पण चालू करायचं, त्यामुळे आम्ही इथे थांबणार नाही, पुढे आम्हाला ग्रोथ करायची, त्यामुळे आम्ही पुढे अजून काय करता येईल त्याच्यावर आमचं लक्ष आहे. तुम्ही तुमच्या फूडमध्ये म्हणजे ऑइल, इतर पदार्थ कोणते ह्याचे वापरता? आम्ही राईस पासून ते ऑइल पर्यंत आम्ही ब्रँडच वापरतो. आम्ही पाम तेल नाही वापरत, आम्ही फॉर्च्यून किंवा सनफ्लॉवर तेच ऑइल वापरतो. राईस पण आम्ही बासमतीच आणतो, सॉसेस पण आम्ही चांगल्या क्वालिटीच आणतो. आम्ही असं आमचं इच्छा आहे की माणसांपर्यंत चांगल्या वस्तू पोहोचल्या पाहिजे. बरं, असे समज असतात की चायनीज फूड खाल्ल्याने त्रास होतो, लहान मुलांनाही त्रास होतो, तर हे दादांनी असं जसं सांगितल्याप्रमाणे त्यांचे पूर्ण हायजीन मेंटेन करतात, पूर्ण ऑइल वगैरे चांगल्या पद्धतीचं वापरतात. तुम्ही इथे येऊन निर्धास्तपणे आपल्या इच्छा चायनीज खायची इच्छा पूर्ण करू शकता. तर या दादांच्या चायनीज सेंटरला येऊन एकदा नक्की भेट द्या, तुम्हाला चांगल्या क्वालिटीचेच पदार्थ चाखायला मिळतील. चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे मी उद्योजक होणार.